सावंतवाडी तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, कोकणच्या निसर्गरम्य सौंदर्याची भुरळ ही प्रत्येकालाच पडते, पण आज आपण कोकणातील एका अशा तालुक्याची सफर करणार आहोत जे निसर्ग, अस्सल कोकणी कला आणि राजशाही वारसा यांचा एक अनोखा त्रिवेणी संगम आहे। ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुंदर सावंतवाडी तालुका। लाखात सावंतवाडी म्हणून ओळखले जाणारे हे शहर त्याच्या लाकडी खेळण्यांसाठी, हिरव्यागार आंबोली घाटासाठी आणि ऐतिहासिक राजवाड्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। एका बाजूला अथांग निसर्ग तर दुसऱ्या बाजूला शेकडो वर्षाची संस्कृती जपणारा हा सावंतवाडी तालुका पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरतो। अशातच आज आपण सावंतवाडी तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटक कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो, सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, शिल्पग्राम। आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे कोकणच्या पारंपरिक कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे शिल्पग्राम। सावंतवाडी शहरापासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण म्हणजे कलाकारांचे एक सुंदर गावच आहे। इथल्या निसर्गरम्य आणि शांत परिसरात कोकणी पद्धतीची घरे, मातीची भांडी बनवणारे कुंभार आणि पारंपरिक हस्तकलेचे नमुने पाहायला मिळतात। कोकणचे लोकजीवन, इथले पारंपरिक सण आणि संस्कृती समजून घेण्यासाठी या शिल्पग्रामची निर्मिती करण्यात आली आहे। कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी आणि लहान मुलांना कोकणच्या मातीची ओळख करून देण्यासाठी हे एक अतिशय उत्तम ठिकाण आहे। नंबर 9, चितारआळी। 9व्या क्रमांकावर आहे सावंतवाडीची जागतिक स्तरावर ओळख असणारी प्रसिद्ध बाजारपेठ चितारआळी। सावंतवाडीत आल्यावर इथल्या रंगीबिरंगी लाकडी खेळण्यांची खरेदी केली नाही तर तुमची ट्रिप अपूर्णच आहे। पांगरा नावाच्या हलक्या लाकडापासून बनवलेली इथली खेळणी, फळे आणि गंजिफा नावाची प्राचीन कार्ड्स जगभर प्रसिद्ध आहेत। चितारआळीत फेरफटका मारताना तुम्हाला अनेक कारागीर ही आकर्षक खेळणी हाताने बनवताना आणि रंगवताना प्रत्यक्ष पाहायला मिळतात। कलेची आवड असणाऱ्यांसाठी आणि घरासाठी सुंदर हस्तकलेची वस्तू घेण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे। नंबर 8, नांगरतास धबधबा। 8व्या क्रमांकावर आहे आंबोली परिसरात असलेला अतिशय अनोखा आणि थरारक नांगरतास धबधबा। हा धबधबा इतर धबधब्यांसारखा उघड्यावर नसून तो एका खोल आणि अरुंद दरीत कोसळतो। एका अरुंद कपारीतून पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह जेव्हा खाली आदळतो तेव्हा त्याचा येणारा रौद्र आवाज अंगावर काटा आणणारा असतो। सुरक्षेच्या कारणास्तव या धबधब्यात उतरता येत नाही, पण पर्यटकांसाठी तिथे एक सुरक्षित गॅलरी बनवलेली आहे जिथून या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहता येते। पावसाळ्यात निसर्गाचे हे रौद्र रूप पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी असते। नंबर 7, आत्मेश्वर मंदिर। 7व्या क्रमांकावर आहे सावंतवाडी शहरातील अतिशय शांत आणि आध्यात्मिक ठिकाण ते म्हणजे आत्मेश्वर मंदिर। भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर आणि त्यासमोरील सुंदर तलाव शहराच्या मध्यभागी असून कमालीची शांतता इथे आपल्याला पाहायला मिळते। प्राचीन काळचे हे शिव मंदिर अतिशय सुंदर बांधणीचे आहे। आजूबाजूला असलेली मोठी झाडे, तलावातील थंड पाणी आणि तिथला निवांतपणा यामुळे इथे बसल्यावर मनाला एक वेगळीच शांती मिळते। शहरातील धावपळीपासून दूर जाऊन थोडा वेळ स्वतःसोबत आणि निसर्गासोबत घालवण्यासाठी सावंतवाडीकर इथे आवर्जून येतात। नंबर 6, कावळे 7 पॉइंट। 6व्या क्रमांकावर आहे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार तो म्हणजे कावळे 7 पॉइंट। आंबोली हिल स्टेशनवर असलेला हा पॉइंट रिव्हर्स वॉटरफॉल्स म्हणजे उलटा वाहणारा धबधबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। पावसाळ्यात जेव्हा दरीतून जोराचा वारा वरच्या दिशेने वाहतो तेव्हा या धबधब्याचे पाणी खाली न पडता वाऱ्यासोबत पुन्हा वरच्या दिशेने उडते। हा गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारा निसर्गाचा खेळ पाहण्यासाठी पावसाळ्यात तिथे पर्यटकांची तुफान गर्दी असते। इथून दिसणारा खोल दरीचा आणि धुक्यात हरवलेल्या सह्याद्रीचा नजारा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे। नंबर 5, हिरण्यकेशी मंदिर। 5व्या क्रमांकावर आहे हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान आणि अतिशय पवित्र असलेले हिरण्यकेशी मंदिर। आंबोलीच्या घनदाट जंगलात एका गुहेतून या नदीचा उगम होतो। या गुहेतच माता पर्वणीचे म्हणजेच हिरण्यकेशी देवी आणि भगवान शंकराचे अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे। इथले पाणी अतिशय शुद्ध, थंड आणि नितळ असते। गुहेतून सतत पाण्याचा प्रवाह बाहेर येत असतो। आजूबाजूचा घनदाट जंगल परिसर, इथली आध्यात्मिक शांतता आणि निसर्गाचे सौंदर्य यामुळे भाविकांसोबतच निसर्गप्रेमी पर्यटकही इथे मोठ्या संख्येने येत असतात। नंबर 4, महादेवगड पॉइंट। 4थ्या क्रमांकावर आहे आंबोलीतील आणखी एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण ते म्हणजे महादेवगड पॉइंट। एकेकाळी इथे एक छोटासा किल्ला होता
पण आज त्याचे फक्त काही अवशेष उरले आहेत। मात्र या पॉइंटवरून दिसणारा निसर्गाचा नजारा शब्दात वर्णन न करण्यासारखा आहे। इथून कोकणच्या विस्तीर्ण खोऱ्याचे, खाली पसरलेल्या हिरव्यागार जंगलांचे आणि अगदी दूरवर अरबी समुद्रांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते। संध्याकाळच्या वेळी इथून दिसणारा सूर्यास्त डोळ्याचे पारणे फेडतो। शांतता आणि सुंदर निसर्ग चित्रे कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। नंबर 3, आंबोली धबधबा आणि घाट। तिसऱ्या क्रमांकावर आहे सावंतवाडी तालुक्याची शान आणि महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे आंबोली हिल स्टेशन आणि तिथला मुख्य आंबोली धबधबा। सावंतवाडीहून बेळगावकडे जाताना हा अतिशय सुंदर आणि वळणावळणाचा घाट लागतो। पावसाळ्याच्या दिवसात हा संपूर्ण घाट धुक्याची चादर ओढून घेतो आणि घाटात अनेक छोटे मोठे धबधबे कोसळू लागतात। त्यातील मुख्य आंबोली धबधब्यावर भिजण्याचा आणि गरमागरम कांदा भजी, मक्याचे कणीस खाण्याचा आनंद काही औरच असतो। पावसाळी पर्यटनासाठी हे महाराष्ट्रातील टॉप ठिकाणांपैकी एक आहे। नंबर 2, मोती तलाव। दुसऱ्या क्रमांकावर आहे सावंतवाडी शहराचा मुकुटमणी असलेला मोती तलाव। शहराच्या अगदी मध्यभागी असलेला हा अतिशय विशाल आणि सुंदर तलाव सावंतवाडीची मुख्य ओळख आहे। तलावाच्या सभोवताली पायी चालण्यासाठी उत्तम रस्ता आणि बसायला बाकडी आहेत। संध्याकाळच्या वेळी इथे आकर्षक रोषणाई केली जाते, ज्यामुळे या तलावाचे आणि त्यात पडणाऱ्या आजूबाजूच्या दिव्यांच्या सावलींचे दृश्य अतिशय मनमोहक दिसते। या तलावात बोटिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे। कुटुंबासोबत शांत वेळ घालवण्यासाठी हे शहरातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे। नंबर 1, सावंतवाडी राजवाडा। आणि मित्रांनो, आपल्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे सावंतवाडीचा ऐतिहासिक आणि राजेशाही वारसा सांगणारा भव्य सावंतवाडी राजवाडा। भोसले राजघराण्याने बांधलेला हा लाल चिरेबंदी राजवाडा मोती तलावाच्या अगदी समोर दिमाखात उभा आहे। या राजवाड्याची वास्तुकला, प्रवेशद्वार आणि आतील दरबार अतिशय विलोभनीय आहे। राजवाड्याचा काही भाग आता पर्यटकांसाठी संग्रहालय म्हणून खुला करण्यात आला आहे, जिथे तुम्ही प्राचीन गंजिफा कला, राजघराण्यातील जुन्या वास्तू, हत्यारे आणि चित्रे पाहू शकता। सावंतवाडीत आल्यावर या राजवाड्याला भेट दिल्याशिवाय आणि इथल्या राजशाही इतिहासाचा अनुभव घेतल्याशिवाय तुमची ट्रिप नक्कीच अपूर्ण राहील। तर मित्रांनो, ही होती सावंतवाडी तालुक्यातील टॉप 10 सर्वात सुंदर आणि भेट देण्यासारखी पर्यटन स्थळे। तुम्हाला यापैकी कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं किंवा तुम्ही यापैकी कुठे आधी भेट दिली आहे का, ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा। तुमच्या मित्रांसोबत आणि कोकण प्रेमी फॅमिली ग्रुप्सवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि हो, अशाच नवनवीन दर्जेदार आणि माहितीपूर्ण ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आपल्या टॉप 10 मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।